जळगाव जिल्हा हा भरिताच्या वांग्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे। कडाक्याची थंडी वाढल्यामुळे आता भरिताच्या वांग्यांना जे आहे जळगावमध्ये मोठी मागणी वाढलेली आहे आणि जळगावच्या बाजारामध्ये जे आहे भरिताची वांगी जी आहेत जवळपास 100 ते 150 रुपये किलोने विकली जात आहेत। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून थंडीचं प्रमाण कमी झालं होतं, त्यामुळे भरिताच्या वांग्यांची जी मागणी होती कुठेतरी कमी झाली होती। मात्र गेल्या 2 दिवसांपासून तापमानाचा पारा घसरला आणि तापमान जे आहे 8 ते 9 अंशांपर्यंत घसरल्यामुळे थंडीमध्ये वाढ झाली आहे आणि कडाक्याच्या थंडीमुळेच या ठिकाणी जे आहे जळगावचे प्रसिद्ध जे आहेत भरीत, या भरिताच्या वांग्यांची देखील बाजारामध्ये मागणी वाढलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर जे आहे आता जळगावकर जे आहेत भरिताच्या वांग्यांची चव चाखताना पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत विक्रेता महिला आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगणार ताई, कशा पद्धतीने वांग्यांची विक्री होते? आता वांग्यांची विक्री होते 100, 120, 150 पर्यंत होते। अच्छा, थंडीचे दिवस वाढले त्याच्यामुळे विक्री पण वाढली आहे आणि चांगले लागतात बहुत थंडीच्या दिवसावर वांगे। अच्छा, बामनोचे ते 120, 100 पर्यंत विकाता। आसोद्याचे ते 80 रुपये विकाता। असा फरक का बरे? फरक काही नाही, कोणी लांबे घेतं कोणी गोल घेतं, हेच फरक आहे, दुसरा काही नाही। चव सारखीच असते? हा, सारखेच असते चव। चव मध्ये काही किती भाव होते? 50 ते 60 रुपये होते। या वर्षी जास्त आहे, म्हणजे पाणी पडला त्याच्यामुळे माल कमी येतोय म्हणून भाव जास्त आहे। आवक वाढली का? हा, आता वाढली आवक थोडीफार, पण तरी पण भाव आहेच तेवढे। मागे थंडी कमी होती? हा, कमी होती तेव्हा 50 रुपये 40 रुपये झाले होते वांगे, आता जास्त आहे। तर गेल्या वर्षी ह्याच भरिताच्या वांग्यांचे जे आहे भाव जे आहे 50 ते 80 रुपये किलो होते। मात्र यंदा पाऊस चांगला पडला आणि थंडी सुद्धा चांगली असल्यामुळे या भरिताच्या वांग्यांना जी आहे मोठी मागणी आहे आणि मोठी मागणी असल्यामुळे जळगावच्या बाजारामध्ये त्याची आवक देखील वाढलेली आहे आणि त्याचमुळे जे आहे भरिताची वांगी जी आहे यंदा 100 ते 150 रुपये किलोने या ठिकाणी विकली जात आहेत आणि त्यामुळे भरिताच्या वांग्यांची जी आहे मोठी मागणी या ठिकाणी वाढल्यामुळे जळगावच्या बाजारात देखील भरिताच्या वांग्यांची आवक मोठी वाढली आहे। थंडी वाढल्यामुळेच भरिताच्या वांग्यांची जी आहे दर या ठिकाणी वाढल्याचं आपल्याला विक्रेत्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे थंडीचा परिणाम हा भरिताच्या वांग्यांच्या विक्रीवर देखील झालेला असून कडाक्याच्या थंडीमुळे जळगावच्या बाजारामध्ये भरिताच्या वांग्यांची आवक वाढली असून मोठ्या प्रमाणावर वांग्यांची विक्री हे होत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।